येण्यात मी उभा आहे. सभापती महोदय, मला वाटतं की पुरवणी मागण्यांच्या संदर्भामधला सर्वोच्च उच्चांक दिसतोय. आज 97,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आज आपण या सभागृहामध्ये ठेवल्या. 97,706 कोटी 40 लाख, म्हणजे जवळजवळ 98,000 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या. 98,000 कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या म्हणजे राज्याच्या दिवाळखोरीचं लक्षण आहे. ह्या राज्यावर 10,00,000 कोटीचं कर्ज आहे. या कर्जावरचं व्याज देणं, कर्जाच्या मुद्दलाचे हप्ते पाडणं, याच्यामध्येच या राज्याचा साऱ्या उत्पन्नाचा भाग मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मग यासाठी मला एक विनंती करायच्यापेक्षा मी नेहमी वारंवार सांगत आलेलो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या मागण्या मंजूर करत असताना यामधल्या काही मागण्या ज्या आहे ह्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये करतात आल्या असत्या आपल्याला, ज्या निश्चित आहे. नाशिकचा कुंभमेळा हा निश्चित स्वरूपाचा कुंभमेळा होता. यावर्षी येणार म्हणजे येणार. अर्थसंकल्पात तरतूद करायच्याऐवजी त्याला पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करणं. अमृत 2 योजना, या अमृत 2 योजनेसाठी पूर्वी आपल्याला अर्थसंकल्पात तरतूद करता आली, पण ती या स्वरूपात कधी. अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाचा खर्च गृहीत धरून तुम्ही करत असाल आणि नंतर पुरवणी मागण्यांमध्ये येत असेल तर हे वित्तीय विभागाचं अपयश आहे. मला म्हणायचं आहे सरकारला या ठिकाणी की एका बाजूला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला प्लॅनवरचा जो खर्च आहे तो नियमितपणे त्यांना पैसा मिळत नाही आहे. नॉन प्लॅन एक्सपेंडिचरमध्ये साधारण 30,000 ते 40,000 कोटी रुपये तुम्ही आपल्या लाडक्या बहीण योजनेसाठी देता. दिले पाहिजे, सोशल वर्क आहे. पण 40,000-45,000 कोटी ज्यावेळेस त्या ठिकाणी दिले जातात, हाच पैसा जर प्लॅन एक्सपेंडिचरसाठी खर्च झाला असता तर धरणांच्या बांधकामासाठी, पुलांच्या बांधकामासाठी, अन्य कामासाठी, तर राज्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली असती. 45,000 कोटी लाडक्या बहीण योजनेला देऊन राज्याच्या उत्पन्नात भर पडली नाही. तुमची निवडणूक सोपी झाली, पण राज्याचं काय? मग अशा स्वरूपाच्या योजना वारंवार घेण्यामध्ये या राज्याचं कर्ज वाढत चाललेलं 10,00,000 कोटी. आता नाही, 10,00,000 कोटी. आता यामधला हिशोब जर केला अध्यक्षामध्ये तर 10,00,000 कोटीवर किमान 10% व्याज जरी धरलं, आपण 14% घेतो आहे, पण 10% जरी व्याज धरलं तर त्याचं व्याज किती होतं? 1,00,000 कोटी. नुसतं व्याज होतं 1,00,000 कोटी. मग घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलाचे आणखी हप्ते पाडत जा, त्या हप्ते किती कोटीचे होतात? तर किमान आपल्याला 2.5 ते 3 लाख हप्ता पडतो त्याचा. म्हणजे 3.5 लाख कोटी आपल्याला दरवर्षी नॉन प्लॅन एक्सपेंडिचरकडे वळता केला जातो. मग अशा स्वरूपामध्ये हळूहळू हा पैसा जो आहे तो आपल्या कामासाठी कमी पडतो. याच्यावर वेतनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर आहे, प्रॉव्हिडंट फंडाचा खर्च मोठ्या प्रमाणावर आहे, शिक्षणातला खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग अशा खर्च जे आहेत, जे वेतन, प्रॉव्हिडंट फंड, वेतनमधला फरक, याच्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, मग काही दुरुस्तींवर खर्च होतो, काही इमारत दुरुस्तींवर होतो, काही गाड्यांवर खर्च होतो. अशा खर्चामधून मोठ्या प्रमाणावर वाढ या कालखंडात झालेली दिसते. आणि मग त्याच्या तरतुदीमध्ये आपल्याला जर पाहिलं तर मग बाकीच्या कामांमध्ये काय प्रकार आला तर रस्त्यांचे कामं खाजगीकरणाकडे द्या, मग टोल वसूल करा. म्हणजे आपल्या पैशामधनं आपण काय करतो आहोत? स्वतःचे कामं करत नाही. जिल्हा परिषदेचे रस्ते अत्यंत दुर्लभ खराब झालेले आहे. ग्रामीण भागामधल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुर्लभ. रस्ते चांगले असतील कोणते? गडकरी साहेबांनी केलेले. रस्ते कोणते चांगले असतील तर तुमच्या ऑथॉरिटीने केलेले, जे कोणती ऑथॉरिटी तुमच्या रस्त्यांच्या संदर्भातले त्यांनी. मग बाकीच्या रस्त्यांचं काय आहे? त्यांच्यासाठी कुठं पैसा तुमच्याकडे आहे? मग अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प करत असताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला बाकीच्या अन्य ठिकाणी माहिती आहे. मी शालेय शिक्षण विभागाकडे आपल्याला लक्ष देऊ इच्छितो की शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक 76, पैस क्रमांक 47. शालेय शिक्षणाच्या बाबत अनेकदा चर्चा झाली. कालही मी काही चर्चा शालार्थ IDच्या संदर्भामधले केली.
जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शालार्थ आय डीमध्ये 5 ते 6,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आता 5,000 कोटीचा तर 15,000 कोटीपर्यंत जाईल. 15,000 कोटीचा तो घोटाळा मी जबाबदारीनं सांगतो. मग या ठिकाणी अशा स्वरूपाचे घोटाळे होत असेल, शासनाचा पैसा त्याच्यामध्ये जात असेल, तर मग शासन काय करत आहे? स्वच्छ कारभार म्हणायचा आपण, आणि स्वच्छ कारभाराच्या संदर्भात ढोंगा पेटवायचा. आणि या ठिकाणी हे काय चाललेलं आहे? शालार्थ आय डी घोटाळ्याच्या संदर्भात काय काय वर्ष दीड वर्षामध्ये कार्यवाही केली? कारवाई शून्य. कुणा किती लोकांना अटक केली? नाही. त्यांना मोका लावला का? नाही. कुणाला त्या ठिकाणी जामीन मिळाला का? आपल्या हे केलं आहे का? तर काही नाही. मग करताय काय हे? शालार्थ आय डीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मी कालही सांगितलं, आमच्या तालुक्यातल्या काही जिल्ह्यातल्या माहिती दिली. अजूनही असं सांगतो की मराठा विद्याप्रसारक मंडळ जळगाव, एक उदाहरण घ्या, नुसतं उदाहरण. किती शिक्षक त्या ठिकाणी भरले असतील बनावटाने, बोगस. शालार्थ आय डीचा आकडा मला सभागृहामध्ये द्यावा. हजारो कोटी रुपये अशा रीतीने बेकार जात आहे अध्यक्ष महोदय. सरकारचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे. एका बाजूला असा बोगस खर्च होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची अवस्था किती खराब आहे. शाळेमध्ये जर गेलो अध्यक्ष महोदय, तर माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकाचा जर कर्मचारी नाही, म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक नाही आहे अध्यक्ष महोदय, शिक्षक नाही आहे, शिक्षकेतर कर्मचारी नाही आहे, शिपाई नाही आहे. माझ्याकडे एक शाळा आहे, 3,500 मुक्ताईनगरची, 3,500 विद्यार्थी आहेत, तीन शिपाई आहे. शिपाई भरती बंद, शिक्षक भरती बंद, क्लार्क भरती बंद. शिपाई भरतीच्या संदर्भात आदेश आहे की त्यांनी अनुदान तत्वावर ते आपल्या काय म्हणतात अनुकंपा तत्वावर ते शिपाई भरा. म्हणजे पहिला शिपाई मरण पावला तर हा दुसरा भरा, पण संख्या तीच राहते ना. मग तुम्हाला शिपायांना देता येत नाही काय? मग झाडू कोणी मारायचा? हेडमास्टरने झाडू मारायचा? झाडू कोणी मारायचा? संस्थेच्या चेअरमॅनने झाडू मारायचा? शिपाई भरतीला परवानगी नाही या ठिकाणी. अध्यक्षाने म्हणतात का शिपाई भरा मानधनावर 5,000 रुपये मानधन. 5,000 रुपये मानधनावर कोण येणार आहे तुमच्याकडे? 5,000 रुपये ह्याच्यावर काय कोणतं शिक्षण खातं चाललं आहे? शिक्षण खात्यामध्ये संच मान्यतेचे प्रस्ताव पाठवून असतात. संच मान्यता केल्याशिवाय जाहिरात काढता येत नाही, जाहिरात काढल्याशिवाय शिक्षक भरती करता येत नाही. मग पहा जळगाव जिल्ह्यामध्ये संच मान्यतेचे किती प्रस्ताव प्रलंबित आहे. जर संच मान्यता तुम्ही आधी दिली तर शाळा सुरू व्हायच्या आधी परीक्षेच्या याच्यामधली भरती करता येईल, पण भरती करायला परवानगी नाही. शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये घोटाळा मोठ्या प्रमाणावर होत असतात, त्यासाठी परवानगी नाही आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये दुरावस्था इतकी मोठ्या प्रमाणावर आहे माध्यमिक आणि प्राथमिकच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय. मग एका बाजूला ही दुरावस्था त्याच्यामध्ये होते आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याच्यामध्ये हे करत नाही. आता शाळांमध्ये जे आपण ड्रेस देतो UIDच्या माध्यमाने, UIDच्या याच्यावरून आपण ते जे देतो त्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर हे जे असते ते मे महिन्याच्या आधी जी विद्यार्थी संख्या तुमची असते त्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी ड्रेस देतात. आणि अध्यक्षामध्ये अशा ठिकाणी ड्रेस देत असताना त्या ठिकाणी नंतर 8वीमध्ये जे नवीन विद्यार्थी आलेले आहे 8वीमध्ये, त्या 8वीमधल्या नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ड्रेस मिळतच नाहीत. मग ते वर्षभर तसेच वंचित राहतात. मग त्यांच्या त्या संख्येच्या आधारावर ड्रेस तर तयार केले जातात, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांना ड्रेस मिळत नाही, तर ते ड्रेस जातात कुठे? अध्यक्षामध्ये कृषी विभागाच्या योजनेच्या संदर्भात बाब क्रमांक 39 पेज क्रमांक 27 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना लागू करण्याबाबतची घोषणा झाली. कामकाज पत्रिकेत सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावात तसा उल्लेखही आहे. सत्ताधारी पक्षानं जो प्रस्ताव मांडला त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे अपघात विमा योजनेच्या धर्तीवर जे मजूर आहेत त्या मजुरांनाही अशा स्वरूपाची योजना आम्ही लागू करू. काय झालं ते घोषणेचं? काय तुम्ही लागू करू शकला नाही का? मुंडे साहेबांचं नाव आहे म्हणून त्याला प्रलंबित ठेवत आहात. मग या ठिकाणी अध्यक्षामध्ये ते तातडीनं अंमलबजावणी करावी अशी माझी एक विनंती या संदर्भात आहे. बाब क्रमांक 35 पेज क्रमांक 23 पुनर्वसन.
अध्यक्ष महोदय, मुक्ताईनगर शहर, जिल्हा जळगाव हे पुनर्वसन खाली आहे, परंतु या गावामध्ये पुनर्वसनच्या अंतर्गत प्रस्थापित झाले, प्रकल्पग्रस्तांसाठी घरंदारं दिले गेले, प्लॉट दिले गेले, प्रत्यक्ष नागरी सुविधा दिल्या गेल्या नाही. अजूनही नागरी सुविधांचा अभाव आहे. त्या ठिकाणी डेली बाजारासाठी अजूनही जागांची व्यवस्था नाही. जिल्हाधिकाऱ्यांना मी अनेक पत्र मी स्वतः दिले की एवढं मोठं शहर जे आज आहे, 50-40 हजार लोकसंख्या त्या गावची आहे, त्या गावाला त्या ठिकाणी पुनर्वसनच्या संदर्भामध्ये एक डेली बाजार असावा, एक मच्छी बाजार असावा, या संदर्भामध्ये तुम्ही व्यवस्था केली पाहिजे काहीतरी. म्हणजे डेली बाजार नसल्या म्हणजे कुठेतरी भाजीपाल्यावाले भाजी मार्केट बसवतात. यासाठी डेली बाजारसाठी जागा राखीव आहे, परंतु त्यावर अतिक्रमण केलेलं आहे. आणि आज जवळपास 35 वर्ष झाले त्या अतिक्रमण काढायला कोणाची हिंमत होत नाही. नसेल अतिक्रमण काढायचं तर नका काढू, परंतु दुसऱ्या ठिकाणी तरी डेली बाजारसाठी जागा दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अंमळनेर तालुक्यातील सातरी गाव आहे. त्या धरणाच्या बॅकवॉटरखाली आता पाडळसला धरण आहे, त्या पाडळसला धरणाच्या बॅकवॉटरखाली जे येतं त्याचं पुनर्वसन करावं म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये काही गावं त्याच्या घरं जे आहेत ते वंचित राहिलेले 35 घरं जवळपास, आणि या 35 घरांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात पाठपुरावा सातत्याने केला, मान्यता मिळाली, परंतु अद्याप पुनर्वसन झालं नाही. मग या गावाचे पुनर्वसन मागील 27 वर्षापासून रखडलेले आहे. 2013चे नवीन भूसंपादन कायद्यानुसार सातरी या गावाचे पुनर्वसन करून भूखंड वाटप करण्याची माझी सरकारला विनंती आहे. वारंवार त्या लोकांनी प्रयत्न केला, आंदोलन केले, मोर्चे काढले, परंतु अद्याप त्या ठिकाणी कुठलाही मार्ग त्याच्या माध्यमातून निघाला नाही. अध्यक्ष महोदय, यामध्ये माझ्याकडे आता बाब क्रमांक नाही आहे, पण नगर विकास विभागाच्या संदर्भामधलं आहे की महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत वरणगाव नगर परिषद ठेकेदार एजन्सी व त्यांच्या प्रतिनिधीकडून बोगस बँक गॅरंटी, कामातील गंभीर अनियमितता, अटींचे उल्लंघन, देयकांमध्ये संशयास्पद व्यवहार, मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार या वरणगाव नगरपालिकेत तालुका भुसावळ जिल्हा जळगाव यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. वारंवार त्यासाठी विनंती केली, अर्ज केले की चौकशी करा, चौकशी अद्याप ते होत नाही. एखाद्या वेळेस चौकशी करण्यासाठी अधिकारी येतात, परंतु अधिकारी त्या तसंच परत जातात. माझी विनंती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर गैरव्यवहार नगरपालिकेच्या या कामांमध्ये झाला असेल तर त्याची तातडीनं चौकशी करावी, त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही करावी. आणि वारंवार मी परत आता शेवटी सांगतो आपल्याला की अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा महाराष्ट्राला नाही आहे. महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं राज्य असताना, आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे असं म्हणत असताना, इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज जर होत असेल तर काही चिंता करा ना. 10 लाख कोटीचं कर्ज तुमच्या डोक्यावर बसतं आहे. काही वाटत नाही तुम्हाला तर एवढं मोठं कर्ज आपल्या डोक्यावर बसतं आहे. वारंवार कर्ज घ्यायचं, दररोजचा व्यवहार करायचा, वारंवार कर्ज घ्यायचं, उधळपट्टी करायची. या उधळपट्टीला रोख लागला पाहिजे. नॉन प्लॅन एक्सपेंडिचर कमी झाला पाहिजे, प्लॅन एक्सपेंडिचर वाढला पाहिजे आणि वित्तीय तूट कमी झाली पाहिजे, एवढी अपेक्षा शासनाकडनं मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. किरण सरनाईक. धन्यवाद सभापती महोदय. नाही, सगळ्यांना 10 मिनिटं. या ठिकाणी या पुरवणीय मागण्याच्या संदर्भात मी बोलत आहे. 12 मिनिटं. सन्मान्य सभापती